कर्म नामे पावन धर्माधर्म नाम परब्रह्म वेदार्थी प्रस्तुत प्राप्त प्रसंग प्राप्त समय. आपण किम निमित्तानं इथं आलो. याला काही आयोजन नाही, नियोजन नाही. कृष्णा महाराजांची आमची भेट झाली शिल्लेगावला कार्यक्रमामध्ये 13वीच्या त्या दिवशीच्या, आणि एक 5-10 मिनिटाचा सहवास आमचा झाला. त्यांच्या अंतकरणामध्ये पांडुरंग परमात्म्याची काय कृपा उपजली मला माहित नाही, पण त्यांनी सांगितलं की भाऊ आमच्याकडं तुम्ही या आणि आपण छोटासा असा कार्यक्रम करू. त्या दिवशी त्यांना काही आनंद मिळाला नाही त्या कार्यक्रमाचा, आणि आपण एक प्रवचन करू. माईक पण नाही म्हणलं होतं, कारण एवढ्याला आवाज आपला जातो, मोठा आवाज असतो, पण काही हरकत नाही. खूप सुंदर अशा प्रकारचं नियोजन कृष्ण महाराजांनी केलं. त्यांना लाख लाख धन्यवाद. भगवान परमात्मा तुमच्यावर चांगली कृपा करो. तुमचं मुळात मायबाप, तुमची माता खूप पुण्यवान होती. तुमचं कुटुंबच त्या मातेच्या कृपाशीर्वादानं खूप चांगलं आहे, आणि त्या मातेनं एवढा बाग फुलवला हे ती मातेची कृपा आहे बरं का तुमच्या. हे जे तुमच्या कुटुंबामध्ये एवढी सगळी मंडळी आहे ना, यायला पैसे देऊन सुद्धा येणार नाही. पण ही जी आली हे केवळ कशामुळं, आपला संबंध कशामुळे आला, ज्या गोष्टीमुळे आला त्या गोष्टीला नाम म्हणतात बघा. आणि त्या नामाचं प्रति जे महत्व ज्ञानोबराय या ओवीमध्ये सांगतात. ओवी अध्याय क्रमांक 10 श्लोक क्रमांक 25 आणि ओवी क्रमांक 233 या ओवीमध्ये ज्ञानोबराय सांगतात, नाम जप यज्ञ तो परम. नामाचं प्रतिजय महत्व या ठिकाणी सांगतात. पण त्याच्यासाठी काही आचारसंहिता आहे का, काही करावं लागतं का, काही पाळावं लागत का, तर त्याची आचारसंहिता मध्यान्नाला सांगतात. बाधू न शके स्नानादी कर्म. त्याला कुठलंच कर्म बाधक नाही. नामस्मरण अशी साधना आहे, अशी भक्ती आहे का तिला बाकीचं कोणतं कर्म बाधक नाहीये. त्याला जसं बाकीच्या गोष्टीला पथ्य असतं तसं याला काही पथ्य आहे का, नाही. कोणतंच कर्म याला बाधत नाही. नामे परम धर्म. परम धर्म सांगितला. नाम कसं आहे, प्रत्येक जीवाचा तो अधिकार आहे, प्रत्येक जीवाचा तो विषय आहे, प्रत्येक जीवाचं ते प्रयोजन आहे, प्रत्येकाकरता आहे. जो मनुष्य म्हणून या सृष्टीमध्ये जन्माला आला त्याचा धर्मच तो आहे. माणूस म्हणून जन्माला आलो तर माणसाचा जो धर्म आहे तो धर्म ज्ञानोबराय या ओवीमध्ये सांगतात. मग नाम काय आहे, त्याचा परिणाम काय सांगितला, तर नामच परब्रह्म हा वेदार्थाचा अर्थ आहे. ज्या वेदांना, श्रुतींना, शास्त्राला जी सांगायचं आहे, काय सांगायचं शास्त्राला, देव. मग तो देव कसा आहे, तर तो नामच देव म्हणून सांगितला. बघा आता सरळ सरळ ओवीचा भावार्थ तुमच्या पुढे ठेवला. जगामध्ये जेवढे भक्तीचे मार्ग आहे ते सगळेच मार्ग सगळ्यालाच योग्य आहे अशा काही भाग नाही. सगळ्यालाच योग्य आहे का, जगामध्ये भरपूर भक्ती मार्ग आहे की नाही. जगामध्ये तपाचा मार्ग सांगितला. तप तुम्ही आम्ही करू शकतो का, तुम्ही आम्ही संसारी माणसं आहे, मग संसारी माणसाला तप करता येईल का, कुठे एका पायावर जाऊन उभा राहते शेतात. तप तुम्हाला आम्हाला करता येईल का, नाही. आपण संसारी माणसं आहोत, सामान्य माणसं आहोत. आपण गृहस्थाश्रमातली लोक आहोत, आणि आपल्याला गृहस्थाश्रमाची आचारसंहिता नियम पाळून, संसाराचा नियम पाळून संसारात राहून देवाची भक्ती करून नाही, देवच आपल्याला व्हायचंय. म्हणून काय सांगितलं, तपाचा मार्ग तुम्हाला आम्हाला नाही, करू शकत नाही. जरी इच्छा असली तरी कलियुगामध्ये ते फळाला येत नाही, तो मार्ग बाधित सांगितला. इथं तपाला सुद्धा हा मार्ग इथं आता कलियुगामध्ये सुद्धा शक्य नाही. प्रत्येक युगामध्ये भक्तीचं जे साधन होतं ते नामच होतं. पण कोणत्या, जसं उदाहरण सांगतो, लासुरून यायचंय मला, दृष्टांत ऐका बरं का जरा बारी. मला लासुरून यायचंय, मग साधन बस लागेल, एखादा छोटा हत्ती लागू शकतो, ओळखीचा असला तर मोटरसायकल लागू शकते. हे काय झाले, साधन झाले. यायचा मार्ग कुठं आहे, देवगावला. हे माझं काय ध्येय आहे. साधन कुठलेही लागू शकतात. सतयुगामध्ये साधन तप होतं.
मग लाखो वर्ष जीवन असलेल्या जीवाला तप करता येत होतं. मग तो 12-12 वर्ष जरी डोळे लावून बसला तर त्याला काही त्याचं काही कमी पडू शकत नव्हतं. मग ते तप साधन आताच कलियुगामध्ये आहे का? एवढं आयुष्य आहे का आपल्याला? नाही. मग एवढ्या आयुष्यामध्ये आपल्याला एवढं आयुष्य कधी मिळन? जेव्हा मिळन तेव्हा आपल्याला हे साधन मिळेलच का? मग त्या काळात नाम साधनच होतं बरं का. तप जरी करायचं मग काय तप करतो? तप करायला बी साधन लागेल का नाही? विषय तर लागेल का नाही? प्रयोजन लागेल का नाही? तसं तप आताच्या काळामध्ये ते आपल्याला उपयोगाचं नाही, आपण करू शकत नाही. म्हणजे तो मार्ग खुडून गेला. दुसरी गोष्ट सांगितली, योग तुम्हाला आम्हाला करता येईल का? लोक योग करू राहिले कलियुगामध्ये, मग त्याला प्राप्त आहे का देव? योगाची या वाटा जे का निघाले का सुबटा, तया दुःखाचाच वाटा भागा आला. तप करूनही दुःख आहे. जेवढे तपस्वी तुम्ही आता बघतात टीव्हीवर दिसते सगळ्यांना, मग ते सगळ्यांनी देवा करता सगळं सर्वस्व त्याग केला का नाही? 350, 500, 1,500 वर्षाचे साधू आहे बरं का. हे जे काल आता कुंभमेळा झाला की नाही, त्याच्यामध्ये 1,500 वर्षाचे साधू आहे बरं का. आजही जसं 1400 वर्षांचं तप करणारे कोण होते? तपस्वी चांगदेव महाराज होते का नाही? आजही चांगदेव महाराज आहे बरं का. तप करणाऱ्यांना चांगदेव महाराज म्हणतात. म्हणजे ते चांगदेव महाराज आहे असं नाही. मग त्यांना विचार करा बरं, मग त्यांचा विषय काय आहे? देव. जीवब्रह्म ऐक्यच विषय ना त्यांचा. मग जीवब्रह्म ऐक्या करता ते तपाला गेले का नाही? मग त्यांना ते साधू राहिलं का? त्यांना ते साधत नाही. मग ते करू राहिले चुकीचं. ते मार्ग चुकला त्यांचा. कलियुगात सांगितलं काय? कलियुगी उद्धार हरीच्या नामे. ज्ञानोबा काय सांगतात? नाम जप यज्ञ सांगितला, नामच सांगितलंय साधन. मग आता ते पण करूच राहिले ना, मग त्याजवळ नाम नाही का? मग त्याचं फलित आहे का? नाही. बघा बरं का, आता योग तुम्हाला आम्हाला जमणार नाही. योग करायला लोक शरीराकरता करू राहिले. कोणाच्या नाशात चोकअप झाल्या असं, कोणाला गॅप पडला असं, त्याच्यासाठी ते योग करू राहिले. आपले रामदेव बाबा सांगत नाही का? सास को अंदर लेना, सास को बाहेर छोडना. घरातल्या सासूला नाही, आपल्या श्वासाला. मग ते आपल्याला सगळ्याला जमन का? नाही जमू शकत. म्हणजे तपाचा मार्ग आपल्या करता नाही, योगाचा मार्ग आपल्या करता नाही. आता आपण कर्माचा मार्ग स्वीकारू. ठीक आहे, कलियुगामध्ये. मग कलियुगामध्ये कर्म तरी करता येईल का? कर्म करतानाची आचारसंहिता आहे. कर्म निरपेक्ष, निराकांक्षांनी निस्वार्थ झालं पाहिजे. ब्रह्मार्पणम ब्रह्म अभिब्रह्माग्नु ब्रह्मणावतम ब्रह्मैव तेन गंतव्य ब्रह्म कर्म समाधीना, या भावनेतून कर्म झालं पाहिजे. होईल का ते? कुठल्याच प्रकारची अपेक्षा न ठेवता, कुठल्याच प्रकारचा स्वार्थ न ठेवता, निरपेक्ष निराकांक्ष, काही आकांक्षा नाही कोणाकडून, असं कर्म घडल का? हो, घडल नाही. जरी आम्ही म्हणतो ना आम्ही निष्काम कर्म करतो, पण निष्काम होऊच शकत नाही. 7व्या पडद्याआड कुठंतरी वासना राहते. काहीतरी व्हावं. आम्ही करतो ही सुद्धा वासनाची. आम्ही करतो ही सुद्धा अपेक्षा आहे. आम्ही जातो, आम्ही काही न घेता लोकांपर्यंत जातो, अपेक्षा आहे. ते बदलावं ही तरी अपेक्षा आहे. म्हणून कर्म सुद्धा फळाला येऊ शकत नाही. कर्मच असं आहे, त्या कर्माचा जरा जरी तुमच्याकडून चुकी, आता तवा आहे का नाही, तुम्ही तव्यावर जर आता गॅस असो का चूल असो, तव्यावर तुम्ही स्वयंपाक करता का नाही? पोळ्या करता का नाही? भाकरी करता का नाही? तव्यावर करता म्हणजे भाकरी करता करता किंवा पोळी टाकता टाकता सहज न कळत जरी गरम तव्याला हात लागला तर गुदगुल्या होत्या का? बसतो का नाही? मग त्याचा परिणाम आहे का नाही? तुम्ही कर्म करताय, मान्य, तुम्ही हातून त्याच्यावर हात नाही ठेवला, पण अजाणतेपणे जरी तुमचा हात तव्याला लागला तरी त्याचा परिणाम काय? चटका. बरोबर आहे की नाही? तसं कर्म करत असताना जरी मी म्हणलो मी काहीच करत नाही, ते सुद्धा एक कर्मच आहे. म्हणून बघा, पहिला मार्ग तपाचा चालत करू शकत नाही, योगाचा करू शकत नाही, कर्माचा करू शकत. कारण संत सांगतात सहज कर्मे ती झाली ब्रह्मार्पण, जननो हे अवघा जनार्दन. हे कराय करता सदबुद्धीचे घालून सिद्धासन. कर्म सहज कर्म कवा होईल? सहज कर्म कधी होईल मला सांगा बरं. ज्ञानोबरायचा पूर्वीचा अभंग हा शेवटचं चरण आहे. सहज कर्मे ती झाली ब्रह्मार्पण, जनन अवघा जनार्दन. हे शेवटचं चरण आहे. त्याच्या आधीचे चरण पहा ना तुम्ही. मग
सद्बुद्धी लागते, सिद्ध आसन लागतं, करता येईल का ते? म्हणून कर्म मार्ग दुष्कर सांगितलेला आहे. जसा योग मार्ग तप मार्ग दुष्कर आहे, सगळ्यांना जमण्यासारखा नाहीये, तसा कर्म मार्ग सुद्धा कलियुगामध्ये कर्म तर तुम्ही आम्ही कर्मच करू राहिलो. जे संसारामध्ये करू राहिलो ना, लेकरं बाळ निर्माण करणं, त्यांचं पालन पोषण करणं, शिक्षण करणं, त्यांना लहानाचे मोठे करणं, त्यांना एकाचे दोन करणं, हे सुद्धा कर्मच आहे ना, हे बी कर्मच आहे ना. पण याच्यामध्ये काय आहे, याच्या माया अलिप्त आहे, म्हणजे माया लिप्त आहे त्याच्यामध्ये. मुलाला लहानाचे मोठे काऊन करायचे? म्हातारपणाला आधार मिळेल म्हणून, बरोबर आहे की नाही? तसं बरोबर आहे तुम्हाला लक्षात येऊ राहिलं का? कर्माचा मार्ग आपल्या करता नाही, योगाचा मार्ग नाही, तपाचा मार्ग नाही. यज्ञ आपण करू शकतो का हो? यज्ञाला समिधा लागतात, आणि ते यज्ञ सुद्धा जसा तपाचा यज्ञ तमोगुणी यज्ञ आहे, रजोगुणी यज्ञ आहे, राजस तामस आणि सात्विक यज्ञ सांगितलेले आहे. मग हे यज्ञ आपल्याकडून होईल का? एवढी समाधा देऊ का? आता कलियुगामध्ये ज्ञानोबराय ज्ञानेश्वरीमध्ये सांगतात, हत्तीच्या सोंडीनं जरी गावरान तूप सांगरल बरं का, गावरान दाळडा नाही, गावरान तूप हत्तीच्या सोंडी इतकी जरी नळी लावली ना त्या यज्ञामध्ये, तरी यज्ञ सफल होऊ शकत नाही. ज्ञानोबराय सांगतात, पृथ्वी भरून जरी तुम्ही रत्नानं दान केलं, पृथ्वी रत्न भरून जरी दान केली, तरी तुम्हाला त्याचं फळ मिळू शकत नाही. नाही नाही नाही, एका पायावर कल्पापर्यंत जरी तुम्ही तप केलं तरी तुम्हाला ते मिळू शकत नाही. म्हणून इथं काय सांगितलं? नाम जप यज्ञ श्रेष्ठ. काय सांगितलं? लई धपल्या काढायच्या मला, महत्वाच्या मुद्द्यावर आपल्याला यायचं. महत्वाची गोष्ट काय सांगितली? जे सांगितलं ते सांगत. जरी तप केलं ना, तपा करता सुद्धा साधन लागत आहे. कशाचं तप करतोय? काहीतरी जपावता लागेल ना मधी. काय जपतो मधी? दगड. जपायचं साधन तर माहिती पाहिजे की नाही? काय जपायचं? बरं, नुसतं साधन माहिती असून चालेल का? त्याला रीत लागन. पांभर आहे तुमच्याजवळ, पांभर. पांभर माहिती ना? पांभर आहे, पण पेरायचीच अक्कल नाही. जुन्या पांभरी या ठावा लागत होत्या, आताच्या लोखंडाच्या धरल्या का झुपल्या म्हणा. पण ते पेरताना पण पेरायची काय पाहिजे? रीत आहे त्याला. दाट पेरून चालत नाही, पातळ पेरून चालत नाही. दाट पेरलं तरी वर्ष वाया जातं, पातळ पेरलं तरी वर्ष वाया जातं. नुकसान होत आहे, खर्च वाया जातो, वेळ वाया जातो. तसं कर्म तप यज्ञ हे जरी नसले, पण कोणता यज्ञ बघा, यज्ञ जरी करायचा असला ना तुम्हाला, तर यज्ञामध्ये सुद्धा त्या यज्ञाचं फलित म्हणून तुम्हाला आहे ना, तो यज्ञ सिद्धीला जावा, त्याचं फळ मिळावा ही अपेक्षा असते. कुठलाही यज्ञ तसा नसतो. कोणता यज्ञ मोठमोठे ऋषी मुनींनी जरी केला ना, त्याच्या मागे हेतू आहे, त्याच्या मागे काहीतरी अपेक्षा आहे. मग तो यज्ञ कसं काय ठरवू शकतो? इथं तर निरपेक्ष निराकांक्ष निस्वार्थ सांगितलं. म्हणून हे सगळे मोडून या वाटा, सूक्ष्म दुस्तर केला राज्यभार चाले आयचा, ह्या सगळ्या वाटा आपल्या साधू संतांनी मोडून टाकल्या. एवढं आयुष्य नाही, लाख होतं. लोक सांगतात, कीर्तनकार लोक, तुम्ही पण ऐकतात, 1-0 उडवलं सतयुगात, मग 10,000 वर्ष राहिलं, मग 1-0 उडवलं, मग 1,000 राहिलं, पुन्हा 1-0 उडवलं, मग किती राहिलं? 100 मधले किती गेले? अल्प आयुष्य मानवदी शत गणिले ते अर्धरात्र काय, मते बालत्व पीडा रोग क्षय काय, भजनासी उरले ते पाहेगा. 100 वर्ष आयुष्यामध्ये आपण तप करू शकतो का? यज्ञ करू शकतो का? ह्या कोणत्याच साधना आपल्याला करता येत नाही. कारण संसार इतका आपण करतो, त्या संसारालाच वेळ नाही, तर मग ह्या बाकीच्या गोष्टीला कधी वेळ मिळेल? म्हणून साधू संतांनी सांगितलं, नाम संकीर्तन. कलियुगी उद्धार हरीच्या नामानं सांगितलं. नाम 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 आपण सगळेच ऐकतो. सगळे महाराज लोक सुद्धा सांगतात कलियुगामध्ये नामस्मरण करा बरं का, वाया जात नाही बरं का, किती केलं तरी संग येतं बरं का, कोणी वाटून घेत नाही बरं का. अरे पण सांग ना काय आहे ती? नामस्मरण करा, सगळेजण सांगतात, सगळे महाराज लोक सांगतात नामस्मरण करा. मग आता इथं बसलेल्या ज्यांनी ज्यांनी घेतलेलं नाम आहे ते बोल, याच्यात जम बसत का हो? ते कसं म्हणते, अहर्निशी करता येतं, चालता बोलता करता येतं, उठता बसता करता येतं. मग करता येतं का ते? झोपल्यावर करता येतं का ते? ते जे सांगतात ते झोपल्या करता येतं का?
पण तुम्ही जे घेतलेलं ते झोपलं तरी चालू आहेच, याला नाम म्हणतात. नाम ते साधन सांगितलेलं आहे. 100 वर्षामध्ये तुम्हाला त्याच आपल्याला या फळ इतकं जबरदस्त आहे नामस्मरणाचं. कसं जरी केलं तर त्याला आचारसंहिता नाही. आचारसंहिता आहे त्याला. काळ वेळ नाम उच्चारिता नाही. आता तुम्हाला जरी देव नाण्याचे असले 4 दिवसाची अडचण असली तुम्हाला माऊली यायला, त्या देवाला हातेर लावता येतं का? मग 4 दिवस काहीच करायचं नाही का? ते बुरशीचा ना आपण बुरशी घरातले माल काय काही नाही त्या देवाशी. मग तिथं बंद पडला का नाही परमार्थ? बरोबर आहे का नाही? पण नाम असं आहे का? बरं, त्या देवाला आपण आंघोळ करावं लागत त्याला घालता येते. बरोबर आहे की नाही? आपण बुरशीन असं कोणी पाहिलं का तुम्ही? याच्यामध्ये तुम्ही असं कधी ऐकलं का? बिगर आंघोळ झोपेतून उठलं की त्याने देऊन आणले. पहिले आपल्याला शुद्ध व्हावं लागत, म्हणजे आंघोळ करावं लागत, सुचिर्मित व्हावं लागत, या लोकांचे फुलं तोडून आणा लागत, या ताजं पाणी आणा लागत. ताजं कुठे तेच मला माहित नाही. अजून तर काही मला सापडलं नाही ताजं पाणी. चिडून आणते ते शिळच आहे. कुठून आणते ताजं पाणी मला सांगा बरं? तुम्ही बोर चालू केला, बटन दाबलं, ताजं पाणी आलं म्हणजे ताजं आहे का? मग जमिनीत शिळ नव्हतं कधी? ते काय आजच आलं का? ताजं पाणी खायला म्हणत्या. म्हणजे ह्या सगळ्या कर्म करायला काय आचारसंहिता आहे. त्या देवाला चालत नाही. आपण ते म्हणतात नाही तुला सुतूक पडेल ना, अजिबात इकडे यायचं नाही. लोक रमरम बंद म्हणतात. आम्हाला सुतूक आहे, गंध लावायला चालत नाही, पायाला टिकल्या लावायला चालत नाही. वारे वा देवन, वारे वा परमार्थ. मग असा परमार्थ जगामध्ये जो साधू संतांना सांगितला तो कोणत्याही काळी, कुठल्याही वेळी, कुठल्याही स्थितीमध्ये करता यायला पाहिजे. असं कोणती भक्ती मार्ग आहे? आम्ही जो भक्ती मार्ग करतो ना त्याला बघा, तुम्ही उपास जरी करायला लागले ना तर उग जीवाला जाळावं लागत. बाय मला उपाशी, बाय मला दिवसभरात 10 वेळेस तर मुखातून निघतच निघत. काहून? आत्माराम खवळेल राहतो मधून म्हणून. म्हणजे क्लेशच आहे का नाही? इतर जेवढी साधना आम्ही करू त्याच्यामध्ये त्रासच. पण नामस्मरण आता जेवढ्याने इथं घेतलं त्यानं वोटवर करा, तुम्हाला काय त्रास झाला? उलट आहे तो डोक्यातला त्रास निघून गेला नाही. मला एक जण म्हणे भाऊ लई आतापर्यंत झोप नाही लागली, अशी झोप लागली. मला वा रे वा. म्हणजे आपण जी साधन करतो आणि ज्ञानोबर आहे. तुम्हाला आम्हाला जो परमार्थ करायचा ना तो संतांना सांगितला आणि संतांनी केला तो तुम्हाला आम्हाला करायचा नाही. साधू संतांनी किती सोपा परमार्थ सांगितला बघा ना तुम्ही. देवा याला कधी काम बुडत नाही, धंदा बुडत नाही. तुमच्या संसारातला 1 मिनिट देऊ नका तुम्ही. इतका सोपा परमार्थ. तुका म्हणे सोपे आहे सर्वहून, म्हणजे मी जे पहिलं भुकलं त्याच्यापासून सोपं आहे. इतकं सोपं आहे, इतकं सोपं आहे का विचारू नका. खूप सोपं आहे. बरं जाऊ द्या. एवढं करून परिणामाच्या अपेक्षा ठेवतो का नाही आपण? आता तुम्ही जरी सोमवार केले तर अपेक्षा आहे का नाही? 16 सोमवार झाल्यावर 17 सोमवारी काहीतरी परिणाम यायला पाहिजे, अपेक्षा आहे का नाही? पण जर 16व्या गेला नंतर 17व्याला जर परिणाम नाही आला तर आपण काय म्हणतो? केव्हा कोण डोळे लावले का? मी आता गंज केले, जीवाला पकडून म्हणजे काय त्याचा परिणाम आपल्याला दिसत नाही. पण नामस्मरण तुम्ही कसंही करा, याला कुठल्याच गोष्टीची अडचण नाही. आणि कलियुगामध्ये आपल्याला इतकं सोपं साधन, कलियुगामध्ये एक तर कमी वय आणि कमी वयामध्ये आपल्याला आपल्या स्वस्वरूपापर्यंत जर पोहोचायचं असेल तर त्याच्यासाठी नाम श्रेष्ठ सांगितलं. नाम अक्षरात मोडत नाही, नाम आकारात मोडत नाही, नाम शब्दात नाही मोडत. ते नाही 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 नाही, नाम शब्दात मोडत नाही. नाम आकारात आहे का? अव्यक्त निराकार नाही ज्या आकार आणि जेथुनी चराचर हरसी बजे. मग ती आकारात आहे का? आकारातली गोष्ट नाही ती. त्याला रंग आहे का? त्याला रूप आहे का? रंग नाही, रूप नाही, नाही वर्ण छाया. त्याची सावली पडते काय? आम्ही ज्याचं भजन करतो, आम्ही ज्याचा जप करतोय त्याची सावली पडते, त्याची सावली पडत नाही.
म्हणून नाम सांगितलंय ज्ञानोबरायांनी. मनोनी ब्रह्म नाम श्रद्धा. कलियुगामध्ये नामच श्रेष्ठ आहे. बर, सर्व देव 33 कोटी देव आपण ज्यांना बसतो ते देव ज्याचा जप करतात त्याला नाम म्हणतात. आम्ही त्या देवाचा जप करतो. आणि देव ज्याचा जप करतो, देव कोणाचा जप करतो? ज्याचा जप करतो तेच माहित नाही. काय प्रमाणे ते रात्री ध्यानी बैसोनी शंकर, ध्यानी बैसोनी शंकर. काय जपे शंकर? काय जपतो? जपे राम नाम सार. नाम सार महादेव जपतो. म्हणून या शूळ पाणी जपत असे वारंवार. वारंवार करण्याची गोष्ट नाम आहे. नाम हाताने करायचं नाही, पायानं करायचं नाही, वैखरी वाणी तिथं चालत नाही. असं अनिर्वाच्य वाणीचं साधन नाम आहे. आणि ते नाम श्रेष्ठ सांगितलं. नाम जप यज्ञ परम म्हणजे श्रेष्ठ. तुम्ही आम्ही जो नामस्मरण करतो ना तो यज्ञच आहे. पावलानं जर चालता चालता जर तुम्ही नामस्मरण केलं, एक पाऊल उचललाय, दुसरा पाऊल टाकलाय, चालता चालता जर तुम्ही नामस्मरण केलं तर ती तीर्थयात्रा होते. पायी चालता बाजारात जा, संसारात जा, शेतातले काम करा, कुठलाही काम करता करता जर नामाचा जप केला, ज्या सद्गुरूनं ज्या रीतीनं सांगितलं त्या पद्धतीनं जर केला तर ते प्रवास न होता ती तीर्थयात्रा होती. दुसरी गोष्ट, जेवता जेवता जर नामस्मरण केलंय, विचारायला बाजूला जाऊन नाही द्यायचं. ज्यावेळेस जेवता जेवता जर नामस्मरण केलं तर ते प्रसाद होतो. ब्रह्मभोजन म्हणतात त्याला. बघा काय साधन आहे, किती श्रेष्ठ मार्ग तुमच्या आमच्या जीवनामध्ये आला. तुम्हाला आम्हाला त्या गोष्टीचं महत्व नाही, पण संत सांगतात इतका श्रेष्ठ मार्ग आला. पूजनीय सद्गुरू सच्चिदानंद श्रीपाद बाबा सांगायचे, भाऊ नाम 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 सारं जगच नाम घेतय. असं वाटतं काय आपल्या जवळच नाम आहे? बऱ्याच जगात लोकांकडे नाम आहे, पण बाबा सांगायचे, सद्गुरू सच्चिदानंद श्रीपाद बाबा सांगायचे, भाऊ विषय आणि प्रयोजन कळालं पाहिजे. विषय आणि प्रयोजन समजून सांगणंही सोपं आहे आणि समजून घेणं सुद्धा सोपं आहे. विषय काय भानगडे? आजच्या ओवीचा विषय काय आहे? जीव ब्रह्म ऐक्य. माझ्यात आणि देवात अंतर आहे. आपण सगळे माणसं झालो, देव देव झाला, ते देव आहे. मग आपण भूत आहे का? आपण सुद्धा तीच गोष्ट आहे, फक्त तुमच्या आमच्यावर काय आलंय? आवरण आलंय. तेवढं आवरण दूर केलं. आवरण कशाचं आहे? अज्ञान. अज्ञान कशाचं आहे? भ्रांती आहे. भ्रांती कशाची आहे? बघा दृष्टांत सांग. लाईट गेली आणि तुम्हाला काहीतरी वस्तू घ्यायची पोटमाळीहून, पण तिथं चिंदूक असं पडलेलं आहे, किंवा रस्त्यानं आपण चाललेलो आहे आणि खाली सुतळी म्हणजे चरट पडलेलं आहे, तुटलेलं. अंधारात ते वाकडा तिकडे दिसतंय. काय दिसू राहिलं तुम्हाला? बरोबर आहे की नाही? साप आहे ना, खराच आहे का नाही? वाकडं तिकडे की नाही? जर हल्लं का ते हलवू राहिलं की नाही? आव 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 पळा 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 पळा. कवर लोक अज्ञानी. काय ते? सर्प. बुद्धीना मनाना काय केला? त्याचा विचार केला मनाना, बुद्धीना त्याला निग्रह केला का नाही? तेच आहे, दुसरं नाही. चांगलंय, लयच भारी आहे. बरोबर आहे का नाही? विचार करताय मन, मन लगेच सांगतोय लय विषारी. आणि मी हात लावला तर नरम लागलंय मला. म्हणजे कोणा केला हे भूत? तयार कोणा केलंय? मनानं तयार केलं. पण एवढ्या अगदी घरातले सगळे पळाले, डोक्या एवढ्या काठ्या आणल्यात आहे ना, काय आला? मारायला. डोक्या एवढ्या काठ्या घेऊन आले. ते घेऊन आल्यानंतर लाईट आली. काय झालं? झालं काय? वस्तू तीच आहे का नाही?
वस्तू तीच आहे का नाही, तिनं जागा बी हलेली नाही, तिथंच आहे का नाही, ती त्याच स्थितीमध्ये आहे का नाही ती. फक्त झालं काय, फक्त अज्ञान दूर झालं. लोपले ज्ञान जगी हित नेन ती कोणी म्हणून राहिले. फक्त कशाला म्हणतात हित, कशाला म्हणतात ज्ञान. जसं ते जोपर्यंत माहित नव्हतं ते काय आहे तोपर्यंत अज्ञान होतं. ज्या दिवशी ज्या वेळेला ज्या क्षणाला तुम्हाला त्या गोष्टीचं ज्ञान झालं, भ्रांतीपासून हिरतले, गुरु वाक्यानं मन धुतले आणि आत्मस्वरूपी घातले हरोनिया. मग किती आनंद होतो. अहो नाही हो, काहीच नव्हतं ते. मग ते जे होतं ते कुठे गेलं. हेच अज्ञान आहे. मी देह नावाचं अज्ञान, मी देह नावाची भ्रांती, ही भ्रांती दूर करायची आपल्याला. काय केलंय गुरु केले की नाही. आता बाया तसं मरू नाही, जैन केलं त्याला का विमान आले की नाही, तसं मरू नये. याचा अर्थ काय, काय सांगितलंय तुम्हाला. काही वेगळं आगळं दिलं का. वेगळं आगळं काहीच नाही. लोक म्हणते द्यायचं वेगळंच आहे. काय वेगळं आहे आमचं, आम्ही बोलू मराठीतच राहिलो. तुमच्या सारखेच कपडे लत्ते घालितो, तुमच्या सारखेच नाक डोळे तोंड आम्हाला आहे ना, काही शिंग आहे आम्हाला काही. वेगळं कसं काय. एवढं जी भ्रांती आहे तुम्हाला आम्हाला सगळ्याला त्या गोष्टीची भ्रांती आहे, ती भ्रांती सद्गुरु दूर करतात. तुझ आहे तुझ पासी परी तू जागा चुकलासी. भ्रांती होती ते सर्प आहे, तेवढी भ्रांती दूर झाली. आता अंधार पडला की नाही. आता इथं लाईट आहे म्हणून काही नाही. आता तुम्ही बाहेर जावर अंधार आहे की नाही, किती जेसीबी लावल्या निघन. पण सूर्याचा अरुणोदय झाला रे झाला, अंधाराला जाय म्हणा लागत का. नाम तुमच्या जवळ आलं म्हणजे अज्ञानाचा काय झाला आता नाश होत चालला. मी वासुदेव तत्वता कळो येईल विचारिता. जी घेतोय आणि जे सोडतोय ती गोष्ट मी. लक्षात आलं की तुमच्या. आता जी गोष्ट आपण घेतोय, जी गोष्ट आपण सोडतोय, तिला फक्त बुद्धीचा निश्चय कराय करता साधन नाम आहे. जनाबाई सांगते ना, गळा बांधोनिया दोर धरिला पंढरीचा चोर. आता सांगा बरं, कोणत्या पंढरीचा चोर धरला जनाबाईना, आणि कोणाच्या पांडुरंगाच्या गळाला फाशी लावली काय जनाबाईना का आपल्या. ज्यांनी ब्रह्म नाम घेतलंय कोणाच्या गळ्याला फाशी आहे, देवाच्या का आपल्या. आपल्याच गळ्याला आहे ना. गळा बांधून या दोर धरिला पंढरीचा चोर. शब्दे केली जाडाजडी. बारीक ऐका जरा, बारीक ऐका बरं. अहो कोणी नाही सांगणार ह्या गोष्टी. बारीक ऐका. विषय सांगतोय मी तुम्हाला. विषय जीव ब्रह्म ऐक्य कशानं होतंय ती गोष्ट सांगतो. विषय या ववीचा विषय काय आहे, जीव ब्रह्म ऐक्य. प्रयोजन काय आहे, मुमोक्ष, मोक्ष प्राप्ती. नाही स्वरूपाची प्राप्ती. मोक्ष पण पुढं तुच्छ सांगितलेलं आहे, ते प्रयोजनात सांगा पुढं. विषय चालू आहे आता सध्या. आपण पण मला ध्यान द्या प्रयोजनाच. काय केलं, भ्रांती दूर केली. आपल्या जवळ आहे की नाही ती गोष्ट. कुठून आणली का, मी काय कुठून आणली का, तुमच्या जवळ आहे. तुझ आहे तुझं पासी परी तू जागा चुकलासी. तेवढी जागा दाखवून देणारे सद्गुरू असतात आणि ते अनुभूती संपन्न असतात, कारण ते त्या मार्गाने गेलेले असतात. परिपूर्ण अनुभूती त्यांच्या सद्गुरूंना त्यांना आणून दिलेली असते. मार्ग दावणी गेले आधी दयानिधी संत ते. अरे येण्याची पण ते चालू जात. या मार्गाने जा, न पडे कोणता कोठे काही तुम्हाला कुठंच अडचण येणार नाही. किती सोपं आहे. म्हणून जसं आपली भ्रांती काय आहे, मी देह नावाची भ्रांती. ज्याच्या अंगात देव आहे ते म्हणतो माझ्या घरात अडचणी काऊन आहे. तुला तो जवळ देव आहे ना, मग तुला अडचणी काऊन कळा ना. तो अडचणी तुला तो देवाला कळा ना का मधल्या. भ्रांती झाली माणसाला. आपण अज्ञानात गुंतून चाललो. भक्ती सुद्धा अज्ञानातून करायला लागलो आपण. आणि कोण कोणाची भक्ती करतय, आपल्यालाच आपली भक्ती करायची. मी जर वासुदेवच असेल तर कोणाची भक्ती करता तुम्ही. बघा फक्त ते अज्ञान, ती भ्रांती नामानं जाते. म्हणून नाम जप यज्ञ सांगितलं. तशी जाऊ शकत नाही. नाम त्याला साधन आहे, पण त्या नामाला सुद्धा निष्ठा लागते, भाव लागते, श्रद्धा लागते परिपूर्ण.
अगदी विश्वासानं करायचं. तोच देव आहे, या जगात दुसरा देव. तुम्हाला आपल्याला जे नाम मिळालंय ते नाम कधी जळतं काय? त्याला सूर्य तापू शकतो का? त्याला पाणी भिजू शकतो का? लई पावसात आला, लई जोराचा पाऊस होता म्हणून श्वास भिजला कधी? नाक भिजला असन, श्वास कुठं भिजला? लक्षात येत आहे काय तुमच्या? तेवढं अज्ञान दूर करायचं. आपण देह नामाचं जे अज्ञान आहे ना ते दूर करण्याकरता नाम जप सांगितला. खूप सोपं आहे. सहज सहज कर्म होतात, सहज सहज ब्रह्मार्पण भाव तयार होतो. बरं, भक्ती केल्यानंतर परिणाम यायला पाहिजे की नको? मग आता आपण इतक्या वर्षापासून भक्ती करीतच आलो ना, का नाही केली? किती भक्ती केली, ती भक्ती करत करत इथपर्यंत आलो, पण आपली काही अजून दशा बदलली नाही. बाह्य अंगाचा परमार्थ अंतरंगाला पूरक असतो, बाह्यरंगाची टिंगल नाही. पण अंतरंगाला पूरक असतो, बाह्यरंग किती दिवस करणार? भ्रांती निघून गेली रे गेली. हो, भक्ताईसे जाना जे देही उदास, गेले आशा पाश निवारणे. विषयच त्यांचा झाला नारायण, विषयच नारायण करून टाकला. झोपेतही होतय, चालता नाही होतय, बोलता नाही होतय, खाता नाही होतय, त्याला नाम म्हणतात. नाम जप यज्ञ, तो यज्ञ आहे, नाम यज्ञ आहे. आपण म्हणतो ना अखंड हरिनाम यज्ञ सोहळा. अखंड खायला बंद, झोपाला बंद, कशाचा अखंड हरिनाम? नाही नाही, सगळंच बंद. सदा नाम घोष करू हरिकथा, तेने सदा चित्ता उदासीनता. कीर्तन आल्या रुदच राहतील लोक. सदा नाम घोष, अभंगेल राहतो, सदा नाम घोष करू हरिकथा, तेने सदा चित्ता समाधान. हा घरी आला का उदास? नाही ना. ती वृत्ती आपल्याला टिकवण्याकरता नामाची आपल्याला गरज आहे. का मी सतत आपल्या अहमला स्फुरण द्यायचंय का मी वासुदेव आहे, मी जीव नसून, मी देव नसून मी आत्मा आहे. ही बुद्धीमध्ये स्थिरता येण्याकरता नाम जप दिवसभर करायचा, मनानं करायचं, दिवसा मनानं करायचंय. चालता बोलता उठता बसता. नाथबाबा सांगता ना, दळीता कांडिता, उठता बैसता, भांडता कांडता, देह त्याग आणती सुद्धा हरिभाऊला सांगितलं. देह त्याग आणती, मग देह त्याग आणती ती येईन का? ही येत आहे. देह त्याग आणती त्याला रीत राहते सद्गुरूंनी दिलेली, बरोबर आहे का नाही? त्या रीतीनं श्वास सुटला रे सुटला, त्याची झाली अंगे हरिरूप. हा, मग हे नामस्मरण करताना बाधू न शके स्नानादी कर्म. आता कोणते कर्म आहे? याला स्नान केलंच पाहिजे, इकडं तोंड करून बसलंच पाहिजे, अगरबत्ती लावलीच पाहिजे, असं काही का? नाही नाही. कुणीकडं तोंड कर, जिकडं तोंड करशील तिकडे देवी नाही. वरलाकडे तोंड केलं तर श्वास चालतो, खाल्लाकडे गेलं तर बंद पडतो काय? नाही ना. कुठल्याही काळी कुठल्याही वेळी श्वास चालू आहे की नाही? ऍक्सिडेंट जरी झाला आणि कोमात जरी गेला तर काय चालू आहे? चालू आहे का नाही? मग परमार्थ टांगड्यानं करता का? तिथं करता येईल का? काचित साऱ्या नळ कांड्या खोशील राहत्या नागपुड्यात, तेव्हा परमार्थ करता येईल का त्याला? बघा नामधार किती, बघा नामाचं मी तुम्हाला सांगू राहिलो बरं. बघा नाम कशाला म्हणतात. एवढं सोपं असताना सुद्धा जीवाला त्या गोष्टीची नाथबाबा आवडीने भावे. हरिनाम घेसी मग तुझी चिंता त्याशी सर्व आहे. आवडीनं घे, सवडीनं नाही. काय करावं, इतकं काम आले माग आणि वेळच नाही मिळाला, मग नागपुड्या बंद आहे का? वेळ नाही मिळाला, मक्का खोडता खोडता म्हणाला काय काम आहे? टमाटे तोडता तोडता म्हणाला काय काम आहे? माळवं काढायचंय म्हणाला काय काम आहे? शेतीचं काम करायचंय, स्वयंपाक करायचंय म्हणाला काय काम आहे? धुणं धुवायचंय म्हणाला काय काम आहे? मनाला रिकाम काम आहे. शेजारने असं केलं, तिनं दुसरीच पावडर आणली, तिनं दुसरीच साबण आणली, तिनं हेच केलंय. अरे द्या सोडून. त्या मनाला नामाचं सवय लावा, त्या मनाला छंद लावा. गोविंद गोविंद मना लागली या छंद, मग गोविंद ते काय? मग गोविंद गोविंद म्हणत बसायचंय का तिथं? नाही ना. तिथं नाम म्हणत राहायचंय. आपल्याला जे दिलेलं नाम आहे ते नाम, म्हणून त्याला स्नानाची गरज नाही कधी कोणत्याही काळी. अरे रात्री जरी सुधारी तर बसता येतही नामाला. पडल्या पडल्या जरी
आपण त्या क्रियेमध्ये सद्गुरूनं सांगितलेल्या रीतीनं जरी आपण नामस्मरण केलं, पण आम्ही नामधारक 1 घंटेचे, 1 घंटा नामधारक, 23 घंटे काय भाऊ, आम्ही इतक्या वर्षापासून करतोय पण आमचं मन स्थिर काऊन होत नाही, असे साधकांचे प्रश्न आहे. मन काऊन स्थिर होत नाही, काऊन स्थिर होत नाही. तो म्हणतोय आता ती तो त्याचा लगामच सोडून दिले, तर ते आवरण कसं, त्याला ज्या रीतीनं सांगितलंय, जसं सांगितलंय तसं करा. मन विचार ज्यादा करते म्हणून नामात गुतत नाही. ते आजपा जपणे, आजापा जप तुझं मन उन्मन होईल. ज्ञानोबराय सांगतात आजपा जप, आजपा जप म्हणजे नाम. आजपा जप रीतीनं सांगितला का नाही, त्या रीतीनं कर, तुझं मन उन्मन होईल. बरोबर आहे का नाही. मग आम्ही आजपा जप करत नाही, मनाचा जप करतो. मनोमार्गे गेला, मनोमार्गे नाही चालत इथं, मनाच्या मार्गाने नाही. मनानं चांगल्या चांगल्याला जमून नाही दिलं, आपल्याला जमून देईन का ते. मनाच्या मार्गाने नाही, रीतीनं, संताच्या रीतीनं, ज्या रीतीनं साधू संत करतात त्याच रीतीनं तुम्हाला आम्हाला करायचंय. बघा, मिळालं रीतीनं, करतोय रीतीनं, ते स्थिर होत नाही ना, ते आपला बुद्धीचा निश्चय होत नाही. म्हणून बुद्धी निश्चय आत्मज्ञान. हालाकी साधू संत सांगतात ज्या क्षणाला नाम त्या क्षणालाच मोक्ष आहे. मुखी नाम, ज्या क्षणाला तुम्हाला नाम मिळालं त्या दिवशी तुम्ही मुक्त झालात. पण बुद्धीचा निश्चय होत नाही म्हणून नाक पुढे वाढावं लागते. बुद्धीचा निश्चय का मीच ब्रह्म आहे म्हणून. रोज काकडे म्हणून राहिलो की नाही, आता मी वासुदेव तत्वता कळो येईल विचारिता. कोणाला विचारी द्या, ज्याला माहिती त्याला विचारून काही फायदा नाही. विचार चांगला असला पाहिजे, श्रेष्ठ असला पाहिजे. आपल्या मनाला नामाचाच विचार द्यायला पाहिजे. सतत नामाची खुराक द्या त्याला. चिंतने चिंतने तद्रूपता. जसं मनानं जर स्त्रीचं चिंतन केलं तर ते श्रयण होतं. मनानं जर शूराचं चिंतन केलं तर तो शूर होतो. मनानं जर वीराचं चिंतन केलं तर मन वीर होत. आणि त्याच मनानं जर नामाचं पूर्ण, जसं मृग ध्यासेने मला तो मृगत्व पावला भागवतामध्ये आहे. जोड भरत राजा त्या हरणाचा ध्यास करायला लागला का नाही, हरणाचं कसं होईल हा विचार करायला लागले जोड भरत राजा. आणि शेवटी मरताना काय झालं, घाला तो गाजला वासनेने. पण ते कुठे गेले, जोड भरत राजा हरणी गर्भा गेला. हरणीच्या गर्भाला जावं लागलं का, वासनेमुळे जावं लागलं का नाही. मग जो मृग ध्यासेने मला तो मृगत्व पावला, मग जो पूर्ण ध्यासेने मला तो पूर्णत्व नाही पावणार का. मग पूर्ण ध्यास कशाला म्हणतात, पूर्ण ध्यासेने मला तो पूर्णत्व पावला. पूर्णत्वाला जाण्याकरताच्या ह्या रीत आहे. ही रीत आहे ज्या मार्गाने तुम्ही आम्ही चाललो ना, त्याच्या खानाखुणा शास्त्रात आहे. हे शास्त्र काय पत्तरवळ्या नाही जेवायच्या. गीता, ज्ञानेश्वरी, भागवत, रामायण, 4 वेद, 6 शास्त्र, 18 पुराण. रोज हरिपाठात म्हणतो की नाही 24 विधान, 6 शास्त्री, कारण 18 पुराण. पण त्या हरीला गातात. तुम्हाला जो हरी मिळाला त्या हरीला गातात का दुसऱ्याच हरीला गात्या. लोक म्हणते जे हरी कुठून आला का नू, हे नवीनच आलं, जे हरी कुठून आला का नू. आता काय सांगा त्याला, आता मला इथं नाही बोलायचं. जे हरी कुठून आला, आणि नीट रोज म्हणून राहिली रामकृष्ण हरी म्हणून राहिली की नाही. आता म्हणजे इतकं खाली येऊन बोलायला लागतं. जाते आपण आपल्याला नाही बोलायचं कोणाबद्दल. जाते द्यायची कर्म द्यायचं सांग. का कळत नाही देव, का अनुभूतीला येत नाही देव. देव काय फासावर गेलाय काय, आजही देव जर शेतातच आहे. आणि तुझी भ्रांती दूर कर, तुझं आवरण दूर कर. इथं पाणी आहे, इथं पाणी आहे, मग त्याला काय करावं लागत आहे, 16 सोमवार त्याला बोरची गाडी आणावं लागते. बोर लावा लागतोय. त्याच्यावर जी माती आलेली ना, माती आहे, मुरुम आहे, त्याच्यावर काळा पाशाने फोडावं लागेल का नाही. फोडल्यानंतर 60-70 फूट 80 फूट गेल्यानंतर पाण्याची चिळकंडी मारल्या जाते का नाही. आपण काय म्हणतो, पाणी लागलं का होतं, ऑलरेडी होतच. पहिले पाणी त्याच्यात होतच, फक्त आपण काय केलं, त्याच्यावरचं मटेरियल काढलं. तसं मी देवच आहे, पण माझं मटेरियल आहे अज्ञान नावाचं. मी देव नावाचं मटेरियल आहे, ते काढण्याकरता नामसाधन आहे. ते जसं जसं आपण नामस्मरण करू अगदी विश्वासानं करायचं. देह जावो जावो जावो, देह जाईपर्यंत करायचं. काही कोणी मरत नाही नामानं, कोणी मेलं काय. नाम घेता वाया गेला ऐसा कोणी ऐकी याला. दावा कोणी ऐसे ग्रंथाचे वाचक.
नामानं मरत नाही माणूस आणि मेल्याशिवाय राहत नाही. हे वर्मच कळत नाही जगाला. मेल्याशिवाय देव कळत नाही, पण मरत तर माणूस नाही. मन माझे मरून गेले, मजला केले अमर. त्याच्यासाठी नाम जप यज्ञ परम. परम म्हणजे श्रेष्ठ सांगितला. कलियुगामध्ये श्रेष्ठ आहे. इतर साधनाला तरी होम हवन करायला पैसा अडका लागतो, अन्नदान करायला तरी पैसा. दामांना लागन का नाही? बरोबर आहे का नाही? नामस्मरण करायला पैसे लागत आहे का? नामस्मरण करायला पैसे लागत नाही. बरं ठीक आहे, किती केलं तर लय कंटाळा येतो का? नाही येत. दुसरी गोष्ट, लय झालं मग पोरांनी वाटून घेतलं का? अंगावर जर असलं 2-4 तोळे तर काढून घेते म्हणून. बरोबर आहे की नाही? तुळशीची माळ कोणा काढली का? नसली तर तोंडात कमी काही तुळशी लोक. बरोबर आहे की नाही? मग हे सगळं संग. बरं, जेवढं केलं तेवढं एकही खाली राहणार नाही. तुम्ही जितक्या वेळेस नामाचा जप केला, जितक्या वेळेस चिंतन तुम्ही केलं, तेवढं सगळंच्या सगळं 101% वर येणार आहे. व्याज असं. मग हे सारं उपयोगाचं आहे आपल्या. काहीच वाया जायचं नाही याचं, तरी आपण करत नाही. करायला पाहिजे. म्हणून नाम जप यज्ञ परम, बाधू न शके स्नानादी कर्म. कुठलंच कर्म नामाला बाधत नाही. ठीक आहे, उलट आणखी नाम काय करतं? कर्माची वाट लावताय. अगा कर्मी जे उरावे. बरोबर आहे ना? ओवी माहिती आहे तुम्हाला. ताई ते सुखदुःखी फळावे आणि तया ते भोगावया यावे. देहा एका. कर्म भोगायला चालो, पण त्याच कर्माची, त्याच पापाची आणि त्याच वासनेची वाट नाम लावते. जसं जसं नामस्मरण करा तुम्ही. पहिले लय हाव होती. पहिले लय वाटत होतं हे करावं, ते करावं, असं करावं, तसं करावं. पण आता काही करावं वाटत नाही. आता काय नाही, फक्त नामस्मरणच करावं वाटत आहे. कारण काय झालं? घर त्याचे, दार त्याचे, घरदार, पोरं चोरं त्याचे, जमीन जुमला तोच आहे. फक्त आपल्यात बदल होत चालतो, बाहेर बदल होत नाही. जग बदलून काही फायदा नाही. जग कधी बदलत नाही. आपल्यात परिवर्तन करून घ्यायचं. आपल्यात बदल करून घ्यायचा आहे. आपुली आपण करा सोडवण. आपण काय म्हणतो, त्यानं गण जुने ना, त्यानं लय दिवसाचं नाम घेतलं, ते तरी कुठं काढत्या? मूर्त्यान द्यायला आपल्याला काय घेणं? द्यायचं कर्म आडवं येतंय त्याला. पूर्वजन्मी पाप केले ते हे बहु विस्तारिले, विषय सुख नाशिवंत सेवितात तिमीर कोंड. पूर्वीचं कर्म आपल्याला सुधरू देत नाही, पूर्वीचं पाप आपल्याला सुधरू देत नाही. म्हणून नामस्मरण केलं का कर्माची वाट लागते, नामस्मरण केलं पापाची वाट लागते. नामस्मरण जसं 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 तुम्ही करणार, जितकं जितकं करणार, तितका तितका परिणाम देहावर व्हायला पाहिजे. होत नसेल ना तर कुठंतरी नामस्मरण चुकत असेल, त्याचा आपण काही लहानपणा घेतल्यानं होत नाही. विचारून बघायचं कोणाला, का बाबा चुकतं काय माझं. मग कोणाला नाही विचारायचं, ज्याजवळ आम्ही त्यालाच विचारायचं. कोणाला विचारून कसं जमन? बरोबर आहे का नाही? व्यवस्थितरित्या करायचं, परिणाम यायला पाहिजे. नामे पावन धर्मा धर्म. जे आपण नामस्मरण करतो, आपला धर्म काय? भगवान परमात्मा सांगतो, स्वधर्म निधन श्रेय परधर्मो भयावह. स्वधर्म काय आपला? जाती पंथ धर्म हा नाही बरं. आपल्या सगळ्यांचा एकच धर्म आहे. धर्मा माझी धर्म स्वस्वरूपी राहणे. आपली ओळख काय हो? देव आपण नाही, मग आपण कोण आहे? मग देव आहे. समजा देव आहे, मग आकाराचे देव आहे का? मला एक जण म्हणे, हे जुने ते बिचारे, साधना चांगली आहे, माझी इच्छा आहे का मला एकदा देवानं दर्शन द्यावं. आता सांगा बरं, त्याला कोणता देव येईन? तो बासरी घेऊन येईन का डमरू घेऊन येईन हातात? ज्ञानोबराय काय सांगतात? देखिला देखिला माय देवाचा देव, फिटला संदेहने माले दुजे पण. देखिला देखिला माय देवाचा देव. देवांचाही देव मी पाहिला, देव नाही पाहिला, देवांचा देव पाहिला. मग कोणता देव पाहिला? तो हातापायाचा असेल का? नाही.
आपला श्वास हातापायात मोडत का? तुम्हाला कळत राहिलं का? मराठी कळव राहिली ना? आपला श्वास हातापायात मोडतो का? अरे हातपाय मोडा करता श्वास त्याचा विसरपणा करताच आहे ना. आपण जितकं जितकं चिंतने तद्रुपता त्या गोष्टीकडे जाशाल ना, तुम्हाला आम्हाला जे त्रास आहे आतापर्यंत जो भोगला, हो हे कृष्ण महाराजाला काहीतरी दया आली म्हणून हे घडलं बरं एवढा मोठा सत्संग. नाही तर सोपं नाही बरं हे, नाही बरं. हा किती कोटी रुपये द्या तुम्हाला एवढा परमश्रेष्ठ विचार तुम्हाला भेटल. किती कोटी रुपये द्या तुम्ही, जगामध्ये त्रस्त झालेली लोक आहे, पैशाच्या बंडल घेऊन पळताय ते माग, पण तरी त्यांना एवढा मोठा राजमार्ग त्यांच्या जीवनामध्ये येत नाही. अरे नुसतं घरी जेवायला यायचे 5 लाख रुपये देतात लोक, तरी पण त्यांच्या जीवनामध्ये एवढा श्रेष्ठ मार्ग येत नाही. का नाही येत? तुम्ही आम्ही किती भाग्याची लोक आहोत बघा. एवढ्या करता संतर्पण आपण जेववी लोका संतर्पण करी तुका. स्वतः तृप्त झाले त्या ज्ञानाना, स्वतः तृप्त झाले त्या भगवंताच्या अनुभूतीना, आणि मग तुका म्हणे मज धाडिले निरोपा. तेच म्हणू शकतात का ज्यांच्या जीवनामध्ये परिपूर्ण अनुभूती अशी ठसून भरलेली आहे, परिपूर्ण स्वस्वरूपाची प्राप्ती झाल्यानंतर जगाचं कसे करतात? जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती. कुणाच्या तरी माध्यमातून ही दया येत असते. भगवान परमात्मा त्यांना सद्बुद्धी दिली ना. आज एवढ्या सगळ्यांचा मेळ घालणं सोपं नाही. फोन करून सुद्धा लोक यायला तयार नाही. मायबाप एका शब्दावर एवढी माणसं एकत्र होतात, याला कारण काय असेल? पुण्य फळले बहुता दिवसा. अरे लोक तुमचे बाय आमच्या घराला काय वाटोळे करून घेता का? आणि लावणं काही नाही झाले. ज्याला 5 लाख रुपये जेवायचे दिले ना, त्याचे बाहेर ज्याच्या घराला लागले. मी बोलत नाही पुढचं, आता काहीच नाही झालं, यायचं काही नाही झालं, घराचं काही नाही झालं. आता विचार करा, नको ते कर्म तयार करायचे आणि नको त्या कर्मानं निर्माण केलेली घरात आलेला पैसा त्याला घर बांधायचं कशाला? वास्तुशास्त्रानुसार. नको त्या पैशातून घर बांधलंय, नको बारीक विचार करा. नको त्या पैशातून मी घर बांधलं, पण वास्तुशास्त्राला अनुसरून बांधलं, म्हणजे उपयोगच होईल का? किती जरी कोटीचा बंगला बांधला आणि किती वास्तुशास्त्रानं बांधला, डोक्यातलाच विचार जर नाही गेला तर काय करीन? त्याला कोणतं शास्त्र कामात येईल? तिथं डोक्यातला विचार, डोक्यात जळमटी. आणि कोटीचा बंगला वाच, इकडं देव घर पाहिजे, तिकडे ईशान्येला वर पाहिजे, इकडं देव घर करा, तिकडं ते करा, इकडं हे करा, करता करता जमारी गेले. लोकांना चांगले घर पाडून नवी बांधले, पण तरी सुख लागाना. एका माणसानं संतान प्राप्ती करता, मी धर्माबादला असताना आमच्या जवळचा माणूस होता, घराला पोटाला संतान प्राप्त होण्याकरता 3 बायका केल्या, तरी पोटाला संतान प्राप्त होईना. एका महाराजांना सांगितलं, तुझ्या घरात दोष आहे. अगदी जुन्या वाडा होता, खणाचा वाडा, सोडून देऊन लोकांच्या तिथं भाड्यानं राहायला गेलंय. त्यांना सांगितलं, ज्या घरात राहायला गेला त्या घरात बी दोषाची. स्वतःचं घर सोडून दुसऱ्याच्या घरात गेला, तिड दोषाची. असे 4 घर बदलिले त्यांना. 5व्यांदा माझी गाठ झाली. म्हणलं काय रे तो घर 3दा बदलू राहिला, भानगड काय? ते तुम्हाला सांगता येत नाही, मी स्वाध्याय होतो, ते तुम्हाला नाही सांगता येत. म्हणलं मला सांगत नाही, पण मग मला तो घर सापडत नाही ना, भाऊ फेरीला मला जावं लागायचं. त्याने सांगितलंय मला, एका महाराजांनी सांगितलंय, घर सोडून दे, दुसऱ्याकडे राहायला जाय. मी 4 घर बदलले, पण माझ्यात काही परिवर्तन होईना. 3 पत्न्या केल्या तरी बदल होईना. अरे नाही ना, अन्न मान धन हे तो प्रारब्धाधीन आहे ना. मग तुम्ही काही केले ना, काही होईल का? जे मूळ करायला पाहिजे ते आपण करत नाही. जसं मुळाला पाणी घातलं म्हणजे शेंड्याला मिळेल का नाही? का शेंड्यावर वेगळी पाईपलाईन लावायची असते? कसं आहे? जैसे मूळ सिंचने सहजे शाखा पल्लव संतोषती. मग मूळ कशामध्ये? आपली ओळख करून घ्या, म्हणजे कर्माची वाट लागल. आपली ओळख करून घ्या, पापाची वाट लागल. आपली ओळख करून घ्या, देवाची ओळख झाली रे झाली. आपली ओळख झाली म्हणजे देवाची ओळख झाली. आपल्याला आपलीच ओळख नाही. आपण बॉडीला आपण म्हणत बसलो, नावाला आपण म्हणत बसलो, ती गोष्ट नाही. आपण कोण आहोत
हे सद्गुरू शिवाय कळत नाही. गुरु करा तुम्ही, किती का गुरु करा, असे मरुस तर गुरु करा, मरायच्या टायमाला एखादा करून घ्या, नाही उद्धार होऊ शकत, नाही होऊ शकत. मंत्र तंत्र उपदेशिती गुरु ऐते आहेत घरोघरी, परी शिष्या ते सद्वस्तू मिळविती तया तू श्रीकृष्ण मानी. नाथबाबांचं म्हणणं आहे भागवतामध्ये. मंत्रतंत्र उपदेश करणारे कमी काही जगामध्ये का? वाट दाखवणारे पाहिजे, सत्याची ओळख करून देणारे पाहिजे, विषय जीव ब्रह्म ऐक्य करायला पाहिजे का नाही? जीव ब्रह्म ऐक्य कशाने होईल? आता काय राहिलं का ते, आणि आता का खरं आहे का ते, आणि आता कुठं ते संत होते, ते देव होते. अरे आपण कोण आहोत? ते देव होते मग ते आकाशातून टपकले काय? का आपण भूमीमधून निघालो आतून? नाही ना देवा. तीच रीत आहे, तोच मार्ग आहे, तीच पद्धत आहे. रामाला जी पद्धत होती, भगवान शिवाला जी पद्धत आहे, ती जीवाला पद्धत आहे. शिवाला जसं शिवत्व ओळखून घ्यायचं होतं, तसं तुम्हाला आम्हाला बी शिवत्व ओळखून घ्यायचंय ना. आणि ती ओळखण्याचं साधन नाम आहे. म्हणून नाम जप यज्ञ परम, बाधू न शके स्नानादी कर्म. नामे पावन धर्मा धर्म, धर्म एकच आहे, मला माझ्या स्वची ओळख करून घ्यायची आहे. मी कोण करावा विचार, मी कोण आहे याची ओळख सद्गुरू करून देतात. आणि त्याची ओळख एकदा जीवाला झाली रे झाली. बघा आता विषय संपला, प्रयोजन सांगतो. आता थोडा वेळ राहिला. विषय जीव ब्रह्म ऐक्य. मी देह नसून मी आत्मा आहे. नामानं तेन त्वमसि तस्य त्वमसि तत्त्वमसि. कळालं का तुम्हाला? नाही कळालं, मी सांगतो. देव आपल्याला, बरं देव आपल्याला जर बघी, आता आपल्या समोर आला तर आपल्याला ओळखता येईल का? त्याची ओळख आहे का आपल्याला? देव कशाला म्हणते याची ओळख आहे का? तुम्ही आम्ही कल्पनेनं देव तयार केला, असा असा असला पाहिजे. हातात बासरी म्हणजे कृष्ण असला पाहिजे, हातात त्रिशूळ म्हणजे महादेव असला पाहिजे. हा अनुमान प्रमाण झालं. शब्द प्रमाण नको, अनुमान प्रमाण नको. तिथं काही चालत नाही. नाही 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 नाही, तिथं काही चालत नाही. कसं बोटानं दाखवत तुला, ते बोटानं दाखवण्याचा विषय नसतो. देव अनुभवाचा विषय असतो. देव दाखवायचा विषय नाही, देव पाहायचा विषय नाही, देव बोलायचा विषय नाही, देव ऐकायचा विषय नाही. जसं आता उच्च कोटीचं उदाहरण हे पण सांगतो, जाऊ द्या. मिठाचा हत्ती तयार केला. बघा बरं का, आता तुम्हाला प्रयोजन सांगतोय. प्रयोजनात चालूय आपण, प्रयोजनात चाललो. प्रयोजन म्हणजे मोक्ष प्राप्ती. कशा करता? विषय कळालं, जीव ब्रह्म ऐक्याचं ज्ञान झालं नामानं. जीव ब्रह्म ऐक्य कळालं. मी तू पण जाऊ दे दुरी, एकच घोंगडी पांघुर हरी. आता मी तू पण, घेणे सोडणे मी तू पण, जाऊ दे दुरी, एकच घोंगडी पांघरू हरी. मग बघा, मिठाचा हत्ती तयार केला. 5 फुटाचा मिठाचा हत्ती तयार केला. अतिशय सुंदर मिठाचा हत्ती तयार केला. आणि त्या हत्तीला वाटलं आपण जर समुद्रातून फिरून येऊ. गेला ना तो, कमरे एवढ्या पाण्यात गेला. घंटा झाला, 2 घंटे झाले, 4 घंटे झाले, 4 वर्ष झाले. जो गेला तो पुन्हा आलाच नाही. काऊन? तुम्हाला कळालं, हुशार झाले तुम्ही आता. वा वा वा, असे ज्ञान सद्गुरुनाथ तुम्हाला देऊ. बघा दृष्टांताच्या सिद्धांताकडे या. देव पाहावया गेलो, देव पाहावया गेलो, तेथे देवाची होऊनी ठेलो, तेथे देवाची होऊनी ठेलो. मिठाचा हत्ती पाण्यामध्ये गेला. गेला का तो? गेला तर काऊन नाही? पंढरीचे भूत मोठे, आल्या गेल्या झडपी वाटे. जाऊ नये त्या गावा. त्याच्या गावाला जाऊन जे गेले ना ते पुन्हा आले नाही. नाम काय करताय? आता बघा, नाम काय करताय? जशी 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 आपण नामाची साधना केली तसं तसं देहाचं ममत्व कमी होतं. मायेचा जो विचार आहे, मायाचा जो पगडा आहे, तो कमी कमी होत चालतो. आणि ब्रह्म सत्य जगत मिथ्य होत चालतं. त्याच्या वृत्तीमध्ये ती वृत्ती त्याची तयार होत चालते. हे सगळं ब्रह्मच आहे.
अशी जशी 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 त्याची वृत्ती व्हायला लागली, जसा तो हत्ती मिठापासून बनलेला आहे आणि मीठ समुद्रापासून तयार झालेलं आहे. बरोबर आहे ना? लक्षात आलं का नाही? मीठ कशापासून तयार झालं? तुम्ही आम्ही कशापासून तयार झालो? तुम्ही आम्ही काय म्हणून तयार झालो? याच्यापासून. बरोबर आहे का नाही? पंचमहाभूतापासून आजू काही बॉडी तयार झाली आता शिक माऊली. पंचमहाभूताची गोष्ट आपली नाही. पंचमहाभूत आपण आहे का? पंचमहाभूत आपण नाही. नाही 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 नाही. पंचमहाभूताची बॉडी आहे. ही बॉडी मी नाही ना. ती बॉडी तर मातीत घाला करता तर नाम आहे ना. हा, म्हणून बारीक विचार करायचा. बघा आता तो हत्ती जर पाण्यात गेला तर तो येऊ शकत नाही, कारण तो काय झाला? नवे सरिता निराळी लवण मिळविता जळे. तो काय झाला? हत्ती काय झाला? समुद्र झाला, सागर झाला का नाही? तसं तुम्ही आम्ही जसं जसं नामाचं चिंतन करू, देहावरची परिपूर्ण माया. बघा ना, जळो माझे कर्म वाया केली कटकट, झाले जैसे तट नाही आले अनुभवा. येतं का अनुभवाला? हे सारी कटकटच चालली ना जीवनामध्ये. कर्मच तयार व्हायचं काम चाललंय ना. कधी येईन ती गोष्ट अनुभवाला? आणि अनुभवाला आली रे आली का विषय संपला. देव एकदा चित्तामध्ये येऊन या गोपाळ राहते ते. तुका म्हणे चित्त करारे निर्मळ, येऊन या गोपाळ राहायचे तिथे तो भगवान परमात्मा. चित्त म्हणजे आपल्यात बदल करून घ्यायचा, आपल्या अंतःकरणामध्ये बदल करून घ्यायचा. कुणाचाही द्वेष नको, कुणाचा राग नको, कुणाचा तिरस्कार नको, कुणाबद्दल हेवा नको. नाही 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 नाही. तुम्ही रस्त्यानं जर चालले ना, किती हिरवी नोट असू द्या, नाही लक्ष द्यायचं आपलं नाही. ते नको, कर्म तयार होतं. बरं साधा खेळा जरी उचलला ना, आपण म्हटलं ना लय चांगला आहे आणि निदान दोन्याची दोरी बांधाल तरी काम आहे. नाही 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 नाही. कर्म तयार होईल. काही नको, काही आणलं सोबत या सृष्टीमध्ये, काही आणलं सोबत आणि काही नेणारे सोबत. कर्म तयार नाही करायचं. जे मिळालं ते ब्रह्मार्पण भावानं स्वीकारायचं. प्रभू तू दिलेलं आहे. काय आत्ताच आम्ही दादांचा आमचा विषय झाला घरामध्ये. इष्टान भोगा यो देवा दाशंती यज्ञ भाविता तैर दत्तान प्रदाय भोयो भोंगतेस्ते नैशवशा. जे तुमच्या प्रारब्धात आहे ते भगवान परमात्मा तुम्हाला दिल्याशिवाय राहणार नाही. जे प्रारब्धात नाही तुम्ही किती प्रयत्न करा मिळणार नाही. समय से पहिले भाग्य से अधिक किसी को कुछ भी नहीं मिलता. म्हणून स्वस्वरूपाची प्राप्ती नामाची, नाम परब्रह्म वेदार्थ सांगितला. हा विषयात हा या ओवीचा परिपूर्ण काय आहे? प्रयोजन आहे. का स्वस्वरूपाची परब्रह्म कशाला म्हणतात? ब्रह्म माहिती, परब्रह्म काय भानगडी? ब्रह्म जगामध्ये ब्रह्म दिशे उघडे पण परब्रह्म न दिशे. ब्रह्म दिशे उघडे बरोबर आहे ना, मग परब्रह्म काऊन नाही सांगितलंय तिथं मुक्ताईनं? बरोबर आहे का नाही भाऊ? कसं वाटतं? ब्रह्म दिशे उघडे बरोबर आहे, पण परब्रह्म कुठे? मग ब्रह्मात आणि परब्रह्मात काय अंतर आहे? आता हलयगोच्छ स्थितीतला गोष्ट झाली. आता जाऊ द्या, मी आवरून घेतो, अलीकडे घेतो माझे शब्द. पण विचार करा बरं, इथं काय सांगितलं? नामाची परब्रह्म वेदार्थी. वेदार्थाला जे सांगायचंय, वेदार्थाचा जो आशय, वेदार्थाचा जो विषय, वेदार्थाचा जो संबंध आहे, वेदार्थाचं जे प्रयोजन आहे, ते परब्रह्मच आहे. वेद बोलू गेला पुढे मावनावाला. वेदाला बोलताच येत नाही. वेदाशी कानडा श्रुतीशी कानडा. वेदालाही नाही कळाला अंत पार याचा. मग ते सांगताय त्यांचा जो आशय आहे तो आशय परब्रह्म. आणि ते परब्रह्म मी आहे हे नामानं होतं. आपलं आवरण दूर करत चला. जसं जसं 10 फूट गेलंय, 15 फूट गेलंय, 20 फूट गेलाय बोर मध्ये, किती छाड्या टाकल्या त्याच्यावर अवलंबून आपण पाणी कधी लागायचं. तुमचं मटेरियल किती माहित नाही ना, माहिती का? तेवढं मटेरियल आपल्याला दूर करण्याकरता नाम सांगितलं. म्हणून नाम जप यज्ञ परम सांगितला. कलियुगामध्ये सहज सोपं साधन आहे. मायबाप भरपूर वेळ 1 तास होऊन गेला. प्रवचनाला मर्यादा 1 तासाची असते. 1 तासामध्ये हा जो विषय समजून घ्या.
नाम साधना खूप सोपी आहे. फक्त नामाकडे काही अपेक्षा ठेवू नका. घरातल्या किटकिटी जावा, घरातलं हे कमी व्हावा, घरातलं ते कमी व्हावा, देहातलं काही कमी व्हावा, ही अपेक्षा ठेवू नका नामाकडून. नाम करणारच आहे. तुम्ही फॅन लावला ना, गार हवा मिळणारच आहे ना तुम्हाला, का नाही? कूलर लावलं काय करता, गार हवा मिळायकरता मिळणारच आहे का नाही? त्याचा परिणाम मिळणारच आहे, पण त्याच्याकरता नाही ही गोष्ट. म्हणून नाम उद्धार करता येईल. आपुली आपण करा सोडवण, अगदी व्यवस्थित जीवाला पकडून करा. किती विपरीत परिस्थिती येऊ द्या जीवनामध्ये, चांगल्याच्या संगतीत राहा, सहवासात राहा. नाम मिळूनही चालत नाही बरं का, नाम मिळूनही चालत नाही. कितीतरी भजनी खाटूक खुटूक खातात, टपुऱ्या माळी द्यायच्या काळामध्ये, पण ते संध्याकाळी काळी पिशी घेऊन येते. भजनी असावं नाही ना, परमार्थात आला तो नाही, नको नाही त्या गोष्टी करायच्या. ज्या गोष्टी माणसाला शोभतच नाही त्या गोष्टी कशाला करायच्या? चांगल्याच्या विचारात राहा, चांगल्याच्या संगतीत राहा. नाम मिळूनही चालत नाही, चांगल्या विचारात राहायचं. ज्या विचारापासून आपल्याला कुठंतरी बुद्धीमध्ये द्वैत तयार होत असेल ना, तिथं नाही थांबायचं आपण. द्वैताची झाडणी गुरुविना ज्ञान तया कायचे कीर्तन कडेल नामी. म्हणून असं नाम जप आपण करू. ज्यांना ज्यांना मिळालं ते भाग्याचे, ज्यांना नाही मिळालं त्यांनी विचार करा. या जन्मात नाही तर पुढच्या जन्मात करा, पण विचार करावाच लागेल बरं. याच्याशिवाय पर्याय, नामाशिवाय उद्धार होऊ शकत नाही. म्हणून व्यवस्थित नामस्मरण करा. बोलण्याच्या ओघामध्ये काही चुकला असेल, माझ्या बुद्धीचा वाणीचा दोष आहे. मायबाप ज्या आमच्या कृष्ण महाराजांनी एवढं आयोजन घडून आणलं, त्यांना सुद्धा भगवान परमात्मा म्हणजे सद्गुरु सच्चिदानंद श्रीपाद बाबा, सद्गुरु सच्चिदानंद रामदास बाबा आणि सद्गुरु सच्चिदानंद मारुती बाबा त्यांना सद्बुद्धी देव, त्यांच्यावर पूर्ण कृपा करो, एवढं मी त्यांच्याकडे मागणी मागतो. आणि माझ्या 2 शब्दाला या ठिकाणी पूर्ण विराम देतो. पुंडलिक वरदारी विठ्ठल ज्ञान